शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सदरच्या खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील निवड निवड महत्वाच्या पिकांचे आपण येथे विविध वक्त्यांना बोलवून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत असतो. त्यामध्ये पीक उत्पादन, पीक संरक्षण यांचा समावेश आहे. तर आज दिनांक 25 जून 2024 रोजी आपण महाराष्ट्रातील एक महत्वाची पिकं याला म्हणू शकतो आपण, ती म्हणजे कडधान्य पिके. आहारातील ज्याचं अनन्यसाधारण महत्व पाहता कडधान्याला आहारामध्ये अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे ही पिके आपण घेणं गरजेचं आहे. तर या खरीपात घेण्यात येणाऱ्या कडधान्य पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासंदर्भात आपण डॉक्टर सुमेर सिंह राजपूत, कडधान्य पैदासकार तेलबिया संशोधन केंद्र जळगाव यांना आज आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर सुमेर सिंह राजपूत सर हे गेली 28 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये विविध पदावरती कार्यरत आहेत. सरांनी आतापर्यंत मुगाचे 2, उडदामध्ये 2 आणि तीळ या पिकामध्ये 1 असे 5 वाण विकसित केलेले आहेत. त्याच्यामध्ये मुगाचा फुले चेतक, त्यानंतर तिळाचा फुले सुवर्ण, उडदाचा फुले वसू आणि फुले राजन या वाणांचा समावेश आहे. सरांनी आतापर्यंत जवळजवळ 14 शास्त्रीय लेख विविध आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये लिहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी विस्तारपर 25 लेख सरांनी लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे 5 रेडिओ टॉक व 5 टीव्ही टॉक त्यांनी दिलेले आहेत. सरांचे 3 MSc चे विद्यार्थी आहेत आणि आचार्य पदवीचे 6 विद्यार्थी त्यांच्याकडे काम करत आहेत. त्याचप्रमाणे
सरांच्या 5 विविध पिकामध्ये शिफारशी आहेत, तंत्रज्ञान शिफारशी आहेत. त्याचप्रमाणे सुंदरसिंह राजपूत सरांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कडधान्य शास्त्रज्ञ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे. असे कडधान्य पिकामध्ये अतिशय तज्ज्ञ असलेले सुंदरसिंह राजपूत सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात करावी. राजपूत सर प्लीज. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर सुमेरसिंह राजपूत, कडधान्य पैदास तेलबिया संशोधन केंद्र जळगाव या ठिकाणाहून आपल्याला कडधान्य पिकाचं खरीपातील जे कडधान्य प्रमुख पीक आहेत त्याच्या उत्पादनाच्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत की कडधान्याची पिकांच्या खालची म्हणजे लागवडीखालील क्षेत्र हे सातत्याने कमी होत आहे आणि पर्यायाने देशामध्ये कडधान्य कमी उत्पादन होत असल्या कारणाने आपण जवळजवळ 4.5 दशलक्ष टन कडधान्य आपण इतर देशातून आयात करतो. बाहेरील देश फुल स्क्रीन कराल का? स्क्रीन फुल करू का? एक मिनिट, फुल स्क्रीन कराल का? एक जस्ट मिनिट. येतंय सर आता? स्क्रीन झालं आता व्यवस्थित दिसतंय. यस. ओके. आपण जवळजवळ 5 असे बाहेरील देश आहेत की ते आपल्याला म्हणजे भारत देशाला कडधान्य म्हणजे त्यांच्याकडनं आपण आयात करतो. म्हणजे आपण जवळजवळ 4.5 दशलक्ष टन एवढी कमतरता आपल्या ह्या कडधान्य पिकाच्या संदर्भामध्ये उत्पादकतेमध्ये आहे. भारतामध्ये प्रामुख्याने जी काही कडधान्य पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये खरीपातील जे प्रमुख पिके आहेत त्याच्यामध्ये तूर एक महत्वाचं पीक आहे. जवळजवळ भारत देश हा 82% इतर म्हणजे जगभरामध्ये 82% जे तुरीचं पीक आहे भारतामध्ये उत्पादित केल्या जातं. आणि तुरीची उत्पादकता आपण जर बघितलं की बाहेरील देशाच्या तुलनेमध्ये आपल्याला तुरीच्या उत्पादकतेमध्ये अतिशय कमी उत्पादकता आपली भारत देशाची आहे. ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं पीक आहे खरीपामध्ये की जे भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे ते मूग, उडीद आणि इतर कडधान्य पिकामध्ये कुलथी, मटकी, राजमा हे पिकं आपण मटकी हे सामान्यतः आपण घेत असतो. आपण जर कडधान्याच्या क्षेत्राचा किंवा उत्पादकतेचा जर विचार केला तर 2010 ते 2021 पर्यंतचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50 लाख हेक्टर क्षेत्र हे कडधान्य पिकाखालील क्षेत्र होते. त्याचे जे आपण रेंज बघितली म्हणजे 32 लक्ष हेक्टर ते 49 लक्ष हेक्टर पर्यंत या गेल्या 10 वर्षामधील हे क्षेत्रामध्ये कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसतंय की 2020 पासून 19-20 पासून सातत्यानं ती कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढतंय आणि उत्पादकता मात्र किंवा उत्पादकता जी आहे ती पण एक 9-10 क्विंटलच्या लगभग आपल्याला बघायला मिळते. हे महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि भारताचा जर विचार केला तर जवळजवळ आपण आला 26 ते 28 दशलक्ष क्षेत्र भारत देशामध्ये ह्या कडधान्य पिकाखालील आहे. आणि याच्याही उत्पादकता जर आपण विचार केला तर 25 दशलक्ष टन उत्पादकता ह्या कडधान्य पिकांपासून आपण मिळतं. आणि आपल्याला जी गरज आहे भारत देशाची गरज जी आहे जवळजवळ आपल्याला ह्या कडधान्यांची गरज म्हणजे प्रति मनुष्य आपल्याला 70 ग्रॅम कडधान्य रोज लागते आणि आपल्याला फक्त 40 ग्रॅम मिळेल इतकंच उत्पादकता आपल्याकडे आहे. म्हणजे आजची गरज जर आपण विचार केली तर आपल्याला जवळजवळ 30 दशलक्ष 3 लाख ची कमतरता आपल्याला उत्पादकता आणि उत्पादकता मध्ये आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला ह्या कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढवून उत्पादकता वाढणं अत्यंत गरजेचं आहे.
आता महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान हे प्रमुख असे राज्य आहेत की ते भारत देशाच्या कडधान्य उत्पादकाच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करतात. नंबर 1 वरती कर्नाटक आहे, नंबर 2 वरती महाराष्ट्र आहे, नंबर 3 वर मध्य प्रदेश आहे. पण गेल्या 2 वर्षाचे आकडेवारी अशी दाखवते मध्य प्रदेश हे आपल्या पुढे गेलेले आहेत. परंतु रबी मधला जो हरभऱ्याचा पीक आहे, मुख्यतः रबी मध्ये जे काही हरभऱ्याचं क्षेत्र आहे ते जवळजवळ 40% 48% पर्यंत शेअर हे एकट्या हरभरा पिकाचं आहे. म्हणजे हरभरा पिकाच्या संदर्भामध्ये कडधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. गेल्या 2 वर्षापासून आपण ह्या पिकामध्ये स्वयंपूर्ण आहोत. पण अतिशय कमी म्हणजे आपल्याला बाहेर देशातनं जर प्रमुख काय कुठलं कडधान्य पीक आहे तर तूर आणि उडीद हे आपण डिफिसिट आहोत. म्हणजे आपल्याकडे जे काही उत्पन्न आहे तूर आणि उडदाच्या बाबतीमध्ये अतिशय आपण कमी आहोत. तर ह्या वर्षी आपण MSP चा जर विचार केला तर तूर आणि उडीद हे MSP च्या भावावरती खरेदी करण्याचं केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतलेला आहे की ह्या वर्षापासून तुम्ही तूर आणि उडीद तुम्हाला MSP च्या वरती खरेदी केल्या जातील, की जेणेकरून ही जी काही तूट आहे आपल्या देशामध्ये तुरीच्या संदर्भामध्ये आणि उडदाच्या संदर्भामध्ये, मुगाच्या पिकाच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी आता गेल्या 3 वर्षापासून आपण चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. उत्पादकता आपली वाढलेली आहे मुगाच्या बाबतीत. पण आपण उत्पादकतेत कमी फक्त तूर आणि उडीद मध्ये असल्या कारणाने आपल्याला ह्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्याची अत्यंत गरज आहे. हरभरा हा रबी हंगामामध्ये येणारं कडधान्य महत्वाचं पीक आहे आणि त्याचा वाटा जवळजवळ 49% असा होता. पण तूर पीक हे महत्वाचं पीक देशामध्ये आहे आणि देशाचा एकंदरीत जर विचार केला तर 40 लाख हेक्टर पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 13 ते 14 लाख हेक्टर पर्यंत क्षेत्र तुरी खालील आहे. आणि मूग पिकाखालील जवळजवळ गेल्या वर्षी 3.5 लाख हेक्टरचं क्षेत्र होतं. तेवढंच क्षेत्र उडदाचं होतं. परंतु उत्पादकता जी आहे ती उत्पादकता आपली तूर याच्या बाबतीत अतिशय कमी झालेली आहे. आता तूर ह्या पिकामध्ये जर आपण उत्पादकतेच्या बाबतीत जर विचार केला तर जवळजवळ तुरीच्या पिकामध्ये आपण 35 क्विंटल ते 40 क्विंटल उत्पन्न घेऊ शकतो. परंतु आपली आजची सद्यस्थिती अशी परिस्थिती आहे की आपल्याला उत्पादकता फक्त हेक्टरी 7.5 क्विंटल पर्यंत तुरीची आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे केवढा मोठा गॅप आपल्याला आहे, केवढा मोठा वाव आपल्याला ह्या पिकासाठी आहेत. आपल्याकडे विविध हंगाम आहेत, विविध म्हणजे जमिनीचे प्रकार आहेत. क्षेत्रनिहाय जर आपण विचार केला तर चांगला पाऊस आपल्याला ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये मिळत असतो. खरीप पावसाचा विचार जर केला तर आपण नक्कीच ह्या पिकामध्ये अतिशय प्रमाण उत्पादकता जर आपण आधुनिक पद्धतीने किंवा विद्यापीठाने जे काही शिफारसी दिलेल्या आहेत त्या शिफारसींचा जर आपण अवलंब जर केला तर नक्कीच आपल्याला ह्या तूर, मूग, उडीद आणि इतर जे काही महत्वाचे खरीपातले कडधान्य पीक याच्यात आपण घेऊ शकतो. तुरीच्या बाबतीत जर मी म्हटलं तुम्हाला की हेक्टरी आपण जवळजवळ 35 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेऊ शकतो. कसे घेता येईल या संदर्भामध्ये मी तुम्हाला आता या ठिकाणी म्हणणार आहोत. पण तत्पूर्वी मी मुगाचं आणि उडदाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की मुगाची उत्पादकता फक्त 4.5 क्विंटल हेक्टर पर्यंत आपण आतापर्यंत गेलेलो आहोत आणि ही उत्पादकता 15 क्विंटल हेक्टरी जाऊ शकते जर आपण विविध शिफारशी विद्यापीठाने जे काही दिलेले आहेत, विविध वाहन जे विद्यापीठाने दिलेले आहेत त्याचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपण शेतकरी बंधूंनो ह्या पिकाखालील उत्पादन आणि उत्पादकता वाढवू शकतो. उडीदाच्या संदर्भामध्ये जवळजवळ 4.5 लाख 3.5 ते 4.5 लाख पर्यंत हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रामध्ये उडदाखालील आहेत. याची उत्पादकता जवळजवळ 15 क्विंटल आहेत. पण सद्यस्थितीमध्ये फक्त 4.5 क्विंटल पर्यंत याची उडीद खालील पिकाची उत्पादकता आपण आहे. आपण आपलं भारत देशाचं उत्पन्न हे संपूर्णतः हा खरीप हंगामात पडणारा जो पाऊस आहे याच्यावर संपूर्ण हे उत्पादकता आणि उत्पन्न याच्यावरती अवलंबून आहेत. आणि हा पावसाचा जो लहरीपणा आहे हे लवकर येणे, उशिरापर्यंत पडणे आणि कमी कालावधीमध्ये जास्त पडणे किंवा उशिरा हंगाम सुरू होणे
पावसाळ्याला सुरुवात उशिरा होणे आणि उशिरापर्यंत चालणे आणि मध्यंतरीचा जो ऑगस्ट महिना असतो त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आपल्याला 2-4 वर्षापूर्वी आढळून येतो की 20 ते 22 दिवसाचा पावसाचा खंड याच्यामध्ये पडतो आणि नेमकं ह्या कालावधीमध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळं संपूर्णतः पावसावरती मान्सूनच्या पावसावर ह्या पिकांचं भवितव्य असल्या कारणाने आपल्याला उत्पादकता ह्या पिकांपासून कमी मिळत आहेत. मातीचा जर विचार केला तर आपण माती जी आहे कुठलेही पिकं जर घ्यायची असेल तर ते सामू जो आहे तो 7.5 ते 8 पर्यंतचा जो आहे किंवा 8.5 चे जे काही वर आहे ते काही सुटेबल नाही किंवा त्या पिकामध्ये आपण पिकं घेऊ शकत नाही आणि मग प्रमुखतः हे जे काही कडधान्य पीक आहेत हे कोरडवाहू क्षेत्रासाठी कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतल्या जातं ज्या ठिकाणी पावसाची आपल्याला पाण्याची उपलब्धता नाही किंवा 1-2 पाणी आपण देऊ शकतो अशी आपले त्या ठिकाणी व्यवस्था नसते आणि त्या ठिकाणी हे पीक घेतल्या जातात एकूण म्हणजे उत्पन्न का कमी येत आहेत तर त्याला ह्या ज्या काही कारणं आहेत एक तर पावसाचा म्हणजे मान्सूनचा पावसावरती ह्या पिकांचं भवितव्य आहे दुसरं जे आहेत की हलक्या चोपन जमिनीमध्ये पीक लागवडही खाली येतं आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये उत्पन्नात कमी येतं म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान जे काही विद्यापीठाच्या शिफारशी आहेत त्या विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब केला जात नाही आणि तशा कारणाने आपण उत्पादकता ह्या पिकांमधली कमी आहेत किंवा कमी प्रमाणात उत्पादकता या पिकामध्ये येत आहेत या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या तुरीचं क्षेत्राचं मी दाखवत आहेत की 13 ते मी म्हटलं तुम्हाला की 13 लाख हेक्टर पर्यंत या पिकाखालील क्षेत्र होतं आणि अशी उत्पादकता जी आहे ती 13 लाख टन पर्यंत आहे पण उत्पादकता गेल्या 2-3 वर्षापासून आपली उत्पादकता बऱ्यापैकी आपली वाढलेली आहे की 2020-21 चा आकडा जर बघितला तर 10 क्विंटल पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि भारत देशाच्या बाबतीत जर 2020-21 चा जर विचार केला तर उत्पादकता ही जवळजवळ 9 क्विंटल होती म्हणजे आपण महाराष्ट्राची उत्पादकता ही भारतापेक्षा गेल्या 20-21 पासून बऱ्यापैकी वाढलेली दिसते मूग आणि उडदाच्या बाबतीत मी अगोदरच म्हटलो की जवळजवळ 4.5 लाख हेक्टर क्षेत्र हे मुगाखाली असते आणि जवळजवळ 4 लाख हेक्टर पर्यंत क्षेत्र हे उडदाखाली असतं याच्यापासून जे काही उत्पन्न मिळत असतं आपल्याला जवळजवळ 2-2.5 लाख टन उत्पन्न आपल्याला मुगातनं मिळतं तेवढंच 2.5 लाख टन पण आपल्याला उडदात मिळतंय पण उत्पादकतेचा जर विचार केला तर हे साधारणतः 5.5 क्विंटल पर्यंत जी गेल्या 3 वर्षात आपण जर आकडेवारी बघितलं तर मूग आणि उडदामध्ये आपली उत्पादकता आता हळूहळू वाढत आहे त्याला कारण अशी की राहुरी विद्यापीठाने जे काही नवीन वाण प्रसारित केलेले आहेत ते शेतकऱ्यांना बऱ्यापैकी ते पसंतीस पडलेले आहे शेतकरी राहुरी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या वाणांचा उपयोग त्यांच्या उत्पादकता वाढवणीकडे कल आता लक्षात आलाय आणि त्या कारणास्तव आपल्याला ह्या पिकामध्ये मूग आणि उडदा पिकाच्या मध्ये आपल्याला उत्पादकता वाढलेली दिसते आता तुरीच्या संदर्भामध्ये आम्ही मगाशी म्हटलं की हे काही असे देश आहेत की ते फक्त भारताला निर्यात करण्यासाठी कडधान्याचं उत्पादन घेतात त्यामध्ये पहिला नंबर म्यानमार आहेत मालवी आहे टांझानिया केनिया युनायटेड स्टेट रशिया हे असे काही देश आहेत की ते फक्त भारत देशाला निर्यात करण्यासाठी कडधान्याचं त्यांचं उत्पादन घेतात भारतामध्ये मी मगाशी म्हटलं की तुम्हाला कुठले महत्वाचे राज्य आहेत की ते जास्त प्रमाणामध्ये कडधान्य पिकवतात किंवा तुरीच्या संदर्भामध्ये विचार केला तर कुठल्या राज्यामध्ये तूर मोठ्या प्रमाणावर घेतला जाते 1 नंबरचा पहिला जर विचार केला तर कर्नाटक आहे 2 नंबरवर महाराष्ट्र आहेत 3 नंबरवरती तेलंगणा नंतर उत्तर प्रदेश गुजरात झारखंड आंध्र प्रदेश असे पहिले 5 मध्ये आपण दुसऱ्या नंबरवरती आपलं महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या नंबरवरती आहे एकूण क्षेत्र जवळजवळ 13 लाख हेक्टर पर्यंत असतं उत्पादकतेचा जो वाटा आहे तो जवळजवळ 27% महाराष्ट्राचा वाटा तुरीच्या पिका संदर्भामध्ये आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर जवळजवळ हा वाटा हा आपण 28-29% पर्यंतचा आपला वाटा महाराष्ट्राचा आहे तूर पिका मुख्यतः तूर पीक हे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे प्रमुख असे विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये की त्या ठिकाणी तूर प्रामुख्याने घेतले जाते आणि त्याच्यापासून उत्पन्न आपले जे उत्पादकता जी आहे ती मराठवाडा आणि विदर्भामध्ये बऱ्यापैकी चांगले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर जवळजवळ आपले 10 क्विंटल हेक्टरी उत्पादकता आहे
हे आपण वाढवू शकतो. मी मगाशी बोललो की आपण तुरीच्या पिकामध्ये जवळजवळ 35 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी वाव आहे. तूर आणि उडीद हे मुख्यतः 2 पिकं असे आहेत की त्याच्यात आपल्याला फार लक्ष द्यावं लागेल. कारण डिसेंबर 2027 नंतर केंद्र शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही प्रकारचं कडधान्य पिके हे इतर देशांकडनं आयात केल्या जाणार नाही. म्हणून आपण डेफिसिट आहोत तुरीच्या आणि उडदाच्या संदर्भामध्ये. तर तूर आणि उडीद ह्या पिकामध्ये आपल्याला उत्पन्न आणि उत्पादकता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या कारणाने मी ह्या व्याख्यानच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की तूर आणि उडीद महत्वाची पिकाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तुरीचं जरी 14 लाख हेक्टर क्षेत्र आहे, हे अधिकतम जास्त कसं जाता येईल किंवा आपल्याला ह्याच्यापासनं जे आहे लागवडी त्याच्यातनं म्हणजे विद्यापीठाच्या शिफारशी वेळोवेळी आपण जे काही आंतरमशागत आहेत, पीक संरक्षणाच्या संदर्भातले काही शिफारशी आहेत किंवा तणनाशकांच्या बाबतीत काही शिफारशी आहेत, तर त्याचा जर अवलंब केला तर नक्कीच आपल्याला तुऱ्याचं उत्पन्न वाढवू शकतो आपण. अशीच परिस्थिती उडीद आणि मुगाच्या बाबतीत पण आहे. तूर आणि उडीद पिकातील देशातील पहिले राज्य आपल्याला मी कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश मी बघितलं की 2 नंबरवरती आपण उडीद ह्या पिकामध्ये महाराष्ट्राचा हा 5वा नंबर लागतो. गरजेचं आहे की उडीद आणि मूग ह्या बाबतीत आपल्याला उत्पादन आणि एरिया वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. मुख्यतः तुरी खालील पीक महाराष्ट्रातील जर जिल्ह्यांचा जर विचार केला आपण तर तुरीचं लागवडीचं क्षेत्र सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यानंतर नंदुरबार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी तुरीचं लागवड केल्या जाते. जवळजवळ ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये 21,000 हेक्टरवरती तुरीचं आपण उत्पादन घेत असतो. अहमदनगर मध्ये बऱ्यापैकी क्षेत्र आहे, धुळे, जळगाव, नाशिक आणि उत्पादकता जर विचार केला आपण तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पादकता ही नाशिक जिल्ह्याची आहे आणि त्यानंतर जळगावची आहे. उडीद पिकामध्ये सुद्धा सोलापूरचा एरिया बऱ्यापैकी जास्त आहे, त्यानंतर जळगाव आहेत, अहमदनगर आहेत, सांगली आहेत. हे महत्वाचे 6 जिल्हे आहेत की ते उडीद महत्वाचं पीक पिकवतात आणि त्यामध्ये त्यांनी उत्पादकता वाढवले आहे. ह्या 2 वर्षाच्या जर उत्पादकतेच्या आपण विचार केला तर 2020-21 आणि याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याची उत्पादकता तुरी पिकाच्या संदर्भामध्ये अधिकतम होती. म्हणजे जवळजवळ 31 क्विंटल पर्यंत उत्पादकता बुलढाणा जिल्ह्याची गेलेली आहे. मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला तूर पिकामध्ये फार मोठा वाव आहे. याचं उत्पादकता आपल्याला जवळ आपण 35 क्विंटल पर्यंत हेक्टरी नेऊ शकतो. तर त्या संदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर आहे आणि त्यांनी विविध आपल्या विद्यापीठाच्या शिफारशीचं अवलंबन केलं उत्पादकता. तर कुठल्याही पिकापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर प्रामुख्याने अधिकतम उत्पादन देणारे जे काही वाण आहेत, विद्यापीठाने नवनवीन वाण आपण विकसित केलेले आहेत, शिफारशीत केलेले आहेत. असे शिफारशीत केलेले वाण आपल्याला निवडायला पाहिजेत. योग्य प्रकारची जमीन निवड आपण गरजेचं आहे. ज्या जमिनीचा सामू हा 7.5 ते 8 पर्यंत म्हणजे 8.5च्या वरची सामू असलेल्या जमीन किंवा चोपण पाणथळ जमीन ह्या पिकांसाठी निवडू नये. तर हे अतिशय महत्वाचं आहे की जमिनीची निवड ह्या कडधान्य पिकासाठी अतिशय महत्वाचं आहे. प्रति हेक्टरी बियाणांचं प्रमाण योग्य असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर तुरीच्या बाबतीत जर सलग लागवड करायची असेल किंवा लवकर येणाऱ्या जातींसाठी जवळजवळ 20 किलो पर्यंत हेक्टरी आपल्याला बियाणं लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती आहेत तुरीच्या त्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 15 किलो हेक्टरी बियाणं लागतं. तर बियाणांचं प्रमाण अतिशय हेक्टरी रोपांची संख्या आहे, हेक्टरी झाडांची संख्या हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला जर तुमचा उत्पादकता वाढवायची असेल तर तुम्हाला हेक्टरी झाडांची संख्या पुरेशी असणं अत्यंत गरजेचे आहे. पेरणीच्या संदर्भामध्ये वेळेवर पेरणी फार महत्वाचा आहे की आपण हे जे कडधान्य पिके आहेत हे कडधान्य पिके हे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतच पेरल्या गेल्या पाहिजे. संशोधनातनं असं लक्षात आलेलं आहे की 28 जून ही उडीद आणि मूग पिकांच्या पेरणीसाठी अति उत्तम तारीख लक्षात आलेली आहे की 28 जूनला आपण वेळेवर पेरणी करायला हवी.
आपण 7 जुलै नंतर जर पेरणी केली तर नक्कीच या पिकांमध्ये, कडधान्य पिकांमध्ये जवळजवळ 10% उत्पादनात घट येते. तर याला वेळेवर पेरणे अतिशय महत्वाचे आहे. जसा हंगाम आपला सुरू झाला, मान्सूनचा पाऊस पडून गेल्यानंतर शेवटच्या आठवड्यापर्यंत, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण आपण जर पेरणी केली तर नक्कीच आपल्याला ह्या पिकांपासून, कडधान्य पिकांपासून चांगल्या प्रकारचे अति उच्च प्रमाणे उत्पन्न मिळत आहे. रासायनिक खतांच्या जे काही शिफारशीत प्रमाण आहेत त्याचा जर आपण वापर करायला पाहिजे, त्या संदर्भामधले विद्यापीठाच्या शिफारशींचा आपण वापर करायला हवा. तण नियंत्रणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सुरुवातीचे 35 दिवस या पिकांमध्ये तण नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण तणनाशकांचा म्हणजे प्री इमर्जन्सी काय असेल, पेंडामेथिलिन किंवा पोस्ट इमर्जन्सी तणनाशकांचा सुद्धा याचा वापर जर आपल्याला केला तर नक्कीच आपण ह्या पिकांमध्ये आपण चा बंदोबस्त करू शकतो. पाण्याच्या संदर्भामध्ये फार गरजेचं आहे की काही अशी पिकं आहेत की उडीद असेल, मूग असेल किंवा तुरीला नक्की 3 पाणी कमीत कमी लागतात आणि त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. किडींचा आणि याच्या संदर्भात आपण ह्याबद्दल घेणार आहोत. आता कडधान्य पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की अनन्य साधारण महत्व आता कडधान्याला प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये असताना प्रथिनांचं प्रमाण खूप आहे. तर या प्रथिनांचं म्हणजे जे काही लोक नॉनव्हेज खात नाही किंवा जे शाकाहारी माणसं आहेत त्याच्यामध्ये कडधान्य आता एक जागरूकता निर्माण झालेली आहे. आपल्या सगळ्या या कोविड नंतरच्या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा जागरूक निर्माण झालेला आहे. आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचं त्यांनी म्हणजे लक्षात आलेलं आहे की प्रकृतीला लक्ष देण्यासाठी आपल्याला बॅलन्स डाईट घ्यावं लागेल आणि त्यासाठी त्यांना कडधान्याची आहारामध्ये त्यांनी अनन्य साधारण महत्व आहे. विविध पद्धतीने कडधान्य पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. आपल्याला माहिती आहे की कडधान्य पिकांच्या मुळावरती रायझोबियमच्या गाठी असतात आणि ह्या रायझोबियमच्या गाठी ह्या हवेतील नत्र स्थिरीकरण करणारे जे काही जीवाणू आहेत तर त्याच्यामुळं आपल्याला हेक्टरी जवळजवळ एक म्हणजे 100 किलो पर्यंतचा नत्र हेक्टरी ह्या गाठी जमिनीत मिसळतात. तर कडधान्याच्या मुळावरती असलेल्या गाठी ह्या आपल्याला त्या ठिकाणी हवेतील नत्राचं स्थिरीकरणाचा उपयोग याचा होत असतो. आणि ह्या पर्यायाने आपण बघतोय की ह्या पिकाला पाणी कमी लागतं आणि म्हणजे पाण्याची आवश्यकता फक्त योग्य वेळी म्हणजे आपण बघणार आहोत पुढं. आणि पाण्याचा वापर कमी होत असल्या कारणाने चोपण किंवा तो पान होण्यापासून आपल्याला जमिनीला ह्या पिकांपासून वाचवता येतं. सेंद्रिय कर्ब जो आहे आपल्या जमिनीमधला तो ह्या पिकांचा वापरामुळे याच्यापासून जे काही सेंद्रिय पाला पाचोळा पडणार आहोत त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी या पिकांचा फार महत्वाचा उपयोग होतो. आणि कडधान्य पिकानंतर जे काही बिवड म्हणून आपण दुसरं पीक घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला उत्पादकता ह्या पिकांच्या नंतर घेण्यात येणाऱ्या पिकांमध्ये आपल्याला आढळून येते. मानवी आहाराच्या दृष्टीने जवळजवळ 20 ते 25% प्रथिनांचं प्रमाण आहे आणि हे प्रमाण जे आहे तृणधान्याचा जर विचार केला तर याच्यापेक्षा दुप्पट आहे. तृणधान्यांचं पिकांचा मध्ये याचा प्रोटीन्स किंवा कर्बोदके जे आहेत ते कमी आहे. कडधान्यांच्या याच्यामध्ये 2.5 पट जास्त आहेत आणि कडधान्याची उत्पादकता यात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. मी आपल्याला चर्चा केली आहे सगळ्या याच्यावरनं. आता काय आहेत की त्याच्यामुळं कडधान्याचं नक्की उत्पादनामध्ये प्रॉब्लेम किंवा आपल्याला वाढ आढळून येत नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही कारण असेल तर हे जे काही पीक आहे ते कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रामुख्याने जे काही शेतकरी दादा आहेत, आमचे शेतकरी बंधू आहेत ते प्रामुख्याने हे पीक आपण कोरडवाहू क्षेत्रात लागवड केली जाते. आणि गेल्या 2 वर्षापासून आपण बघतो आहोत की पावसाचा लहरीपणा आणि पावसात पडणारा खंड आहे त्याच्यामुळे नक्की ह्या पिकांच्या उत्पादकतेवरती आपल्याला परिणाम झालेला दिसतो. लवकर येणारा मान्सूनचा पाऊस किंवा उशिरा येणारा मान्सूनचा पाऊस आणि त्या कारणाने उशिरा पेरणी होते आणि उशिरा पेरणी झाली का आपल्याला उत्पादकतेमध्ये याचा नक्कीच त्याचा परिणाम झालेला दिसतो. आणि शेवटी म्हणजे ज्यावेळेस पीक पक्वतेचा कालावधी असतो त्यावेळेचा जो पाऊस असतो आणि त्या पडणाऱ्या पावसामुळे ह्या पिकांची उत्पादकतेवर नक्कीच त्याचा परिणाम होतो. जमिनीची जी निवड आहे ती अयोग्य आपण जर केली तर नक्कीच कडधान्य पिकाच्या
आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते, उत्पादन पाहिजे अपेक्षित आपल्याला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जे काय असेल तर ते वाहनांची योग्य निवड करणे. विद्यापीठाने जे काही प्रसारित केलेले वाहन आहेत ते वाहन आपण निवडायला हवेत आणि जेणेकरून ह्या वाहनाचे आपण प्रसारित करण्यापूर्वी यांची सगळी चाचणी झालेली असते आणि या संदर्भामध्ये योग्य शिफारस आलेली असते आणि त्यांचं जर वाहन केलं आपण तर नक्की आपण याचा उत्पादकता वाढवू शकतो. पण शेतकरी दादा ह्या वाहनांची निवड करत नाही. बीज प्रक्रिया फार महत्वाचं आहे. कडधान्य पिकामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया केल्याने रोग म्हणजे सुरुवातीनं काय मर रोग असतील किंवा रोप अवस्थेमधील पडणारे जे काही बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करायचं असेल या पिकाला तर आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. बीज प्रक्रिया केल्याने उत्पादकतेमध्ये जवळजवळ 10% उत्पन्न वाढ झाल्याचं आपल्याला प्रयोगातनं लक्षात येते. वेळेवर पेरणी अतिशय महत्वाची आहे. मी आपल्याला म्हटलं आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कडधान्य पिकाची पेरणी केल्यास नक्कीच आपल्याला अपेक्षित उत्पन्न ह्या पिकांपासून मिळत असतो. किडी रोग खते पीक व्यवस्थापन ह्याच्या संदर्भामध्ये जे काही विद्यापीठाच्या शिफारशी आहेत त्याचा आपण अवलंबन करायला पाहिजे. देशाची कडधान्य पिकाची मागणी शेतकरी दादांनो हे दिवसेंदिवस वाढणार आहोत. या ठिकाणी आपण 2020 ते 2050 कालावधीचा जो लेखाजोखा आहे की फ्युचर प्लॅन स्ट्रॅटेजी प्लॅन ह्या पिकामध्ये काय असायला पाहिजे. 2020 मध्ये आपल्याला 25.90 दशलक्ष टन कडधान्य पिकं लागणार होते आणि आपल्याला बघितलं की आपण उत्पादकता आपली 26 दशलक्ष टनापर्यंत ह्या वर्षी 2023-24 ला आपल्याला ती गाठा आलेली आहे. 2022 ला आपण विचार केला जवळजवळ आपल्याला 26.43 दशलक्ष टन आपल्याला मागणे आपले असणार आहेत आणि जर 2050 चा विचार केला तर जवळ 40 दशलक्ष टन आपल्याला कडधान्य पिकाची गरज असणार आहे आणि ह्यासाठी आपल्याला ह्या पिकांना महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या ठिकाणी कडधान्य पिकाच्या वाढण्यासाठी आपण अगोदरच म्हटलो की योग्य जमिनीची निवड करायला पाहिजे. पूर्व मशागतीमध्ये पहिले आपण जी जमीन निवड करतो त्या जमिनीला उन्हाळ्यामध्ये आपण त्याची एक नांगरट घेऊन 2-3 कुरवाच्या पाळ्या देऊन त्यामध्ये हेक्टरी 5 टन शेणखत द्यायलाच पाहिजे आणि जमीन ही भुसभुशीत करून तयार ठेवायला पाहिजे. वेळेवरची पेरणी योग्य अंतर पेरणीचं अंतर अतिशय महत्वाचं उत्पादकते याच्यामध्ये फार महत्वाचं फॅक्टर आहे की पेरणीचं अंतर तुमचं फार महत्वाचं आहे. एकूण हेक्टरी तुमची झाडांची संख्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाण रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड बीज प्रक्रिया जीवाणू संवर्धनाचा वापर तण नियंत्रण पाण्याचे योग्य नियोजन आणि रोग आणि किडीपासून पिकाचं संरक्षण आपण वेळीच केलं तर कडधान्य पिकाचं उत्पादनाच्या बाबतीत आपण अग्रेसर किंवा आपण वाढवू शकणार आहोत. आता जमिनीचा जर विचार केला तर साधारणतः तूर मूग उडीद आणि राजमा हे जे काही महत्वाचे कडधान्य पिकं आहेत त्याच्यामध्ये जमिनीचा जो पोत आहे किंवा जमिनीची जी सेंटीमीटर मध्ये खोली जर आपण 45 ते 60 सेंटीमीटर पर्यंत या पिकासाठी खोल असलेली जमीन आपण निवडायला पाहिजे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी पाहिजे. चोपण पाणथळ क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी टाळावी निवडूच नये. या पिकांसाठी चोपण पाणथळ क्षारयुक्त जमीन योग्य नाही. कुलथी आणि मटकी हे मध्यम ते हलकी माळरान जमिनीमध्ये येतात. अतिशय भारी जमिनीमध्ये जरी नसले तरी त्याचं उत्पन्न आहे. पूर्व मशागत खोड नांगरट 1 ते 2 कुरवाच्या पाळ्या जमिनीतील काडी कचरा पूर्वीच्या पिकाची धसकरी जमीन स्वच्छ करणे. पेरणीची वेळ जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा. 7 जुलै नंतर जर आपण पेरणी केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 10% उत्पादकता कमी आल्याचं लक्षात येतं. जुलै महिन्यात मूग आणि उडीदाची पेरणी टाळावी लक्षात आलेला आहे. मुगामधल्या काही जातींचा जर आपण विचार केला तर आता राहुरी कृषी विद्यापीठाने 2022 मध्ये फुले चतक नावाची एक नवीन वाण आपण विकसित केलेलं आहे. या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वाण एकाच वेळेस पक्वतेला येतं. शेंग जी आहेत किंवा फुले चतक नावाच्या जातीच्या शेंग मध्ये 17 दाणे एका शेंग मध्ये आपल्याला आढळतील आणि जो आतला दाना आहे किंवा ग्रेन साईज आहे याच्यामध्ये 100 दाण्यांचं वजन या फुले चतक जातींचं जवळजवळ 4.47 ग्रॅम वजन आहे. 2022 मध्ये आपण हे फुले चतक नावाचं वाण विकसित केलेलं आहे. यापूर्वी राहुरी कृषी विद्यापीठाने 2001 मध्ये वैभव हे
अतिशय चांगलं उत्पादन देणारं वाण होतं. आणि 2001 नंतर आपण 2022 मध्ये फुले चतक नावाचं वाण दिलेलं आहे. तर ह्या वाणाचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगितलंय की 67 दिवसामध्ये येतं. टपोरा दाना आहे, शेंगांची लांब आहे आणि याची उत्पादकता जवळजवळ म्हणजे आपण जर पोटेन्शियल यील्ड याचा जर विचार केला तर जवळ 18 क्विंटल हेक्टरी उत्पादन ह्या जातीपासनं मिळू शकतं जर आपण वेळोवेळी सगळ्या आंतरमशागत सगळ्या गोष्टी काळजी घेतल्यास तर नक्की आपल्याला 18 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन देण्याची क्षमता ह्या जातीमध्ये आहे. याच्यानंतर आपण ह्या वर्षी 2024 मध्ये आता नवीन एक वाण आपला विकसित होत आहे किंवा आता नोटिफाय होईल ह्या फुले सुवर्णाचं वैशिष्ट्य असं भुरी रोगास प्रतिकारक्षम असलेलं वाण आहे. लोळत नाही म्हणजे याच्यामध्ये लॉजिंग होत नाही आणि कमी पाऊस आहे. सपोज कमी पाऊस पडला तरी ह्या वाणाचं तग धरण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. आणि हे असं एकमेव वाण आहेत की जे तुम्हाला उशिरा पेरणीस योग्य आहे. हे फोटो पिरियड इन्सेन्सिटिव्ह वाण आपण फुले सुवर्ण म्हणून आपण दिलेली आहे आणि हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. या वर्षी आपण उन्हाळी हंगामामध्ये फुले शतक आणि फुले सुवर्ण राहुरी तालुक्यातील सडेगावच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांनी ह्या दोघं वाणांचं लागवड उन्हाळी हंगामामध्ये केली होती. त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न ह्या फुले सुवर्ण आणि फुले चतक या जातीनं दिलेल्या आहेत. आणि नवीन न्यूनतम म्हणजे 2022 ला नोटिफाय झालेलं फुले चतक आणि 2024 ला नोटिफाय होणारे फुले सुवर्ण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारा प्रसारित केलेले वाण मुगाच्या पिकामध्ये ले वाण नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरून नक्कीच ह्या पिकामधलं उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी उडदाचं जर आपण वाण केलं तर उडदामध्ये आम्ही फुले वसू नावाचं वाण 2022 मध्ये दिलं होतं, प्रसारित झालं आणि 2023 मध्ये ते नोटिफाय झालं आणि याच्यानंतर फुले राजन म्हणून हे आपण आता वाण आणलेलं आहे. हे वाण आता ह्या जूनच्या मीटिंग मध्ये सीबीआरसी मध्ये नोटिफाय होणार आहे. हे पहिलं वाण आहे की त्याला पॉड बोरर म्हणजे पॉड बोरर टॉलरंट वाण म्हणजे याला पॉड बोरर पेस्ट याला होत नाही असं आयसीआरच्या ट्रायल मधनं आपल्या लक्षात आलेलं आहे. फुले राजन वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की फुले राजन वाण महाराष्ट्रातील जे काही उत्पादन देणारे उडदाचे वाण इतर वाणांपेक्षा जवळजवळ 20 ते 27% उत्पन्न जास्त देणारं वाण फुले राजन आहे. राहुरी विद्यापीठाचा TPU4 हा जो वाण होता तो हा 1992 मध्ये आपण प्रसारित केलेला होता. राहुरी विद्यापीठाचं 1992 नंतरचे वाण नव्हते. पण या ठिकाणी आपण फुले वसू 2023 मध्ये नोटिफाय केला. फुले वसूंचं वैशिष्ट्य असं आहे की लवकर येणारं वाण आहे. जवळजवळ मुगाच्या पिकामध्ये जवळजवळ 65 ते 67 दिवसामध्ये उडदाचं फुले वसू वाण येतं आणि फुले राजन हे जे वाण आहे जवळजवळ 71 दिवस लागतात. परंतु आज रोजी फुले राजनची फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहेत आणि शेतकऱ्यांनी बघितलं गेल्या वर्षी की फार चांगलं वाण आहे. गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावर ह्या जाती आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावरती बघायला मिळतील. कुल्थीच्या ज्या काही सीना आणि मान नवीन काही वाण आहेत ते आपल्याला माहिती आहेत. मटकीच्या संदर्भातले चांगल्या वाण आहेत, घेवडा आहेत. तर या इथं मुगाचं जे वाण मी म्हटलं ना तुम्हाला की फुले चतक नावाचा आपण मान 2021 मध्ये प्रसारित केलं होतं आणि नोटिफाय 2022 मध्ये झालं. याची उत्पादकता जवळजवळ 15 क्विंटल आहे. हेक्टरी उत्पादकता 12 ते 15 क्विंटल टपोऱ्या दाण्याचा वाण आहे. मोठा दाना रोपावस्थेमध्ये जोमदार वाढ एकाच वेळी पक्वतेला वाढ आणि भुरी रोग प्रतिकारक्षम आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारा राहुरी कृषी विद्यापीठाने दिलेलं फुले चतक नावाचं वाण आहे. त्यानंतर फुले सुवर्ण जे काय आता प्रसारण होणार वर्ष 2024 आहे. या वर्षी नोटिफाय एकाच वेळीच पक्वताला येणारा वाण आहे. हा लोळत नसल्या कारणाने भविष्यामध्ये आपण मशीनद्वारे ह्या पिकाची काढणी करण्यास हे वाण समर्थ ठरणार आहे. येण्या कालावधीमध्ये हे पीक दाखवेल नक्की की खरोखरच हे पीक एकाच वेळेस पक्वतेला येत असल्यामुळे न लोळत असल्यामुळे हे पीक आपल्याला शेतकऱ्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठाने द्वारा प्रसारित केलेले वाण एक वरदान ठरणारे वाण आहे. वैभव ही जात 2001 ची होती. मुंगबिनची बदनापूरची जी जात आहेत या बदनापूरची BM203-2 बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या शेतावर होती. पण ही जात पिवळा विषाणूला बळी पडते त्या कारणाने मागं पडत चाललेली आहे आणि जुनी वाण आहेत.
हे सगळे जुने वाण आहेत. BM 2002-1, then BPMR 145, PKV ग्रीन गोल्ड हे पंजाबराव कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं वाण आहे. बऱ्यापैकी त्या ठिकाणी विदर्भामध्ये या पिकाचं खालील क्षेत्र आहेत. PKV ग्रीन गोल्ड या पिकाचे AKM 8802 हे आता जुनं वाण झालेलं आहे. PKV AKM आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर दिसते. 65 ते 67 दिवस घेतात. एकाच वेळेस पक्वतेला याने पंजाबराव कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला वाण आहे. उडदामध्ये जे काय आपण आता फुले राजांच्या संदर्भामध्ये मी म्हटलं की एकाच वेळेस पक्वतेला होणारा वाण, भुरी रोग प्रतिकारक, किडीस प्रतिकारक्षम असलेलं फुले राजन नाव वाण आपला ह्या वर्षी 2024 मध्ये नोटिफाय होत आहे आणि शेतकऱ्यांना फार चांगलं उत्पादन देणारं आहे. अधिकतम उत्पादन देणारं फुले राजन हे वाण आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठात प्रसारित केलेलं आहे. तर हे नवीन वाणाचा जर शेतकरी बंधूंनी वापर केला तर नक्कीच आपल्याला उत्पादकता उत्पन्न वाढण्याची मदत होणार आहे. टिफ्यू फॉर 1992 म्हणजे 1992चा वाण आम्ही प्रसारित केलेला होता ट्रॉम्बेच्या मदतीने. TA1 महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी क्षेत्र TA1 अजून बी शेतकरी TA1 सोडायला तयार आहे. ट्रॉम्बे अकोला ह्याच्यातनं आलेलं हे वाण आहे. बऱ्यापैकी डोसा तयार करण्यासाठी उडदाचा डोसा वगैरे ह्याच्यात ह्या वाणचा उपयोग केला जातो आणि शेतकऱ्यांना बऱ्यापैकी याला पर्याय म्हणून TA1 ला पर्याय म्हणून आपण फुले राजन नावाचं वाण आणलेलं आहे. TA1 पेक्षा फुले राजन हे जवळजवळ 20% उत्पन्न जास्त देत आहेत. PKV ग्रीन गोल्ड किंवा उडीद PKV 15 आता बऱ्यापैकी शेतकऱ्याने लागवडीखाली होता. जुना झालेला वाण आहे. आता तुरीच्या संदर्भामध्ये मी म्हटलं की तुम्हाला तुरीच्या आपल्याला जे लवकर येणाऱ्या जाती आहेत त्याला ICPL 87 बऱ्यापैकी ECRISAT-ने प्रसारित केलेलं वाण होतं. शेतकऱ्यांच्या पसंती अजूनही आहे, पण हे घन लागवड म्हणजे साठी फार चांगलं लवकर येणारं वाण आहे. 130 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये येणारं तुरीचं वाण आहे आणि याच्यानंतर 130 ते 145 दिवसामध्ये AKT 8811 हे राहुरी आपलं पंजाबराव कृषी विद्यापीठाचं वाण आहे. निम गर्वे किंवा 160 ते 170 दिवसामध्ये जे काही आपण राहुरी कृषी विद्यापीठाने यामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. आपण ह्या वर्षी फुले तृप्ती नावाचं वाण आपलं मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या शेतावरती बघायला मिळणार आहे. राजेश्वरी आपलं वाण आहे राहुरी कृषी विद्यापीठाने दिलेलं. त्याच्यानंतर परभणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने काही दिलेले वाण आहेत. त्याच्यापैकी गोदावरी हे वाण शेतकऱ्यांच्या शेतावरती बघायला मिळतात, पण हे पांढऱ्या याचा दाना आहे. याच्या अगोदरचे काही देखील त्यांचे 711 किंवा 716 हे तांबूस कलरचे बियाणं असलेली त्यांची बदनापूर म्हणजे वसंतराव नाईक विद्यापीठाची जात आहेत. राहुरी विद्यापीठाने फुले तृप्ती जे काही वाण दिलेलं आहे या वाणांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या स्टर्लिटी मोजॅक व्हायरस किंवा वांज रोगाला ह्या प्रतिकारक्षम आहेत, टॉलरंट आहेत, म्हणून याच्यापासून आपल्याला अधिकतम उत्पन्न राजेश्वरी असेल, फुले तृप्ती असेल, गोदावरी असेल, BDN 711, BDN 716 या वाणापासून नक्कीच आपल्याला ह्या जाती वापरून नक्कीच शेतकरी दादांना आपल्याला उत्पादकता वाढवता येईल. आता वाणांची निवड करण्यासाठी आता तुरीमध्ये मी म्हटलं की मध्यम आणि जमिनीची व कोरडवाहू लागवडीसाठी जर आपल्याला निवड करायची असेल तर आपण BDN 711 की 150 ते 155 दिवसामध्ये ती मॅच्युरिटीला येते किंवा पूर्णतेला लागणारा काळ आहे. BDN 708 आहे. विपुला 145 ते 160 दिवस आपल्याला या वाणाच्या पक्वतेसाठी. भारी जमीन असेल आपल्याकडे तर आपण BDN 2013-41 गोदावरी पांढऱ्या कलरचा दाना असलेली वाण आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलेली जात आहेत. मोठ्या प्रमाणावर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांकडे ही गोदावरी नावाची जात आपल्याला बघायला मिळते. 716 नावाची BDN 716 ही तांबूस कलरचं दाना असलेली वाण 165 ते 170 दिवसामध्ये येणारी आहेत. BSMR 736, BSMR 853 आता जुन्या झालेल्या आहेत. आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतावरती मारुती नावाचं वाण आपण बऱ्यापैकी शेतकरी घेत असतो. तर माझं शेतकरी दादांना विनंती आहे की कृपया हा वाण घेऊ नये, कारण हा वाण रोगात जास्त प्रमाणात बळी पडतो आणि त्याच्यामुळं हे लागवडीस योग्य नाही. तर शेतकरी दादांना माझी प्रामाणिकपणे विनंती आहे की मारुती नावाची जी काही तुरीची जात आहे ती आपल्या शेतावरनं
पेरू नका, कारण ते वाज रोगाला बळी पडते. राजेश्वरीचं वैशिष्ट्य 2012 मध्ये आपण ती प्रसारित केलेली आहेत. ICPL 332 आणि BSMR 736च्या क्रॉस मधनं पुढे आलेली आहे. 140 ते 150 दिवस लागतात. 100 दाण्यांचं वजन 11 ग्रॅम पर्यंत आहे आणि उत्पादकता जी आहे ती जवळजवळ 28 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन देण्याची क्षमता ह्या राहुरी कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला तूर राजेश्वरीमध्ये आहे. मर आणि वांज रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. लाल रंगाचे टपोरे दाणे आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी ही जात आपली प्रसारित 2012 साठी झालेली होती. PKV तारा ही पंजाबराव कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली शेतकऱ्यांच्या पसंतीत पडलेली एक वाण आहे. त्याचं जवळजवळ उत्पन्न 20 क्विंटल पर्यंत येते. मध्यम जाड दाणे, 100 दाण्यांचं वजन 10 ग्रॅम पर्यंत, दाण्याचा रंग लाल आहे आणि कालावधी लागतो 170 ते 180 दिवस. मर रोगास प्रतिकारक्षम आहे, वाज रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे आणि विदर्भ साठी, विदर्भाचा जो काही आपला विभाग आहे त्यासाठी खरीप लागवडी करता 2009 मध्ये यांनी ही शिफारस केलेली होती. ICPL 87-119 आशा नावाची जी जात आहे, बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या शेतावरती आपल्याला बघायला मिळाला. कालावधी 180 ते 190 दिवस, 100 दाण्यांचं वजन 10 ते 11 ग्रॅम पर्यंत आहे. उत्पादकता 16 क्विंटल पर्यंत हेक्टरी. मर आणि वाज प्रतिक्षम आहेत. इक्रिसॅट द्वारा दिलेली वाण आहेत. BSMR 736 या बदनापूर संशोधन केंद्र आहेत, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचं, त्यांच्यातनं प्रसारित झालेलं वाण आहेत. 100 दाण्यांचं वजन जवळजवळ 10 ते 11 ग्रॅम आहेत. पक्वतेचा कालावधी 180 दिवस पर्यंत प्रत्येकाला लागतो. लाल रंगाचा दाणे असलेले आहे. सिंचनाचा प्रतिकार म्हणजे जरी पावसाने खंड दिला तरी ही तग धरून राहते. मध्यम आणि भारी जमिनीसाठी या हवामानाच्या शिफारस आहेत. भरपूर फांद्या असल्यामुळे आंतरपीक पद्धतीसाठी फार योग्य आहे. 853 नावाचे जे बदनापूर रिसर्च स्टेशन आहे, वसंतराव नाईक विद्यापीठाने पांढऱ्या रंगाचं दाणं असलेली वाण आहे. ते 180 दिवसामध्ये येते. उत्पादकता जवळजवळ 16 क्विंटल आहेत. सिंचनाला प्रतिकार देते. ह्याच्या नंतर हे जे 711 म्हणून जे आता बिडियान 711 2012 मध्ये वसंतराव नाईक विद्यापीठाने प्रसारित केलेलं वाण आहे. मर रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहेत. वाज रोगास अधिकतम प्रतिकारक्षम पांढऱ्या रंगाचा दाणा आहेत. कोरडवाहू क्षेत्रासाठी हलक्या व मध्यम जमिनीसाठी उपयुक्त आहे. लवकर येणारा वाण आहे. अवर्षण प्रतिकारामुळे एकाच वेळेस परिपक्व होण्याचा क्षमता यांत्रिकी पद्धतीने करण्यासाठी उपयुक्त ठरणारा वाण असल्या कारणे बिडियन 711 ही जात 2012 मध्ये जी काही प्रसारित केली बदनापूर संशोधन केंद्राने, याचा वापर शेतकरी दादांनी यामध्ये फोटोग्राफ्स एकाच वेळेस पक्वतेला येसायला मशीनद्वारे या पिकांनी या जातीचं उत्पादन शेतकरी बंधूंनी घेतलेलं आहे. बिडियन 716 हे काय तांबूस कलरचा कलर आहे. उत्पादकता 2012 मध्ये ही जात प्रसारित झाली आणि ही पण जात मर आणि वांज रोगास अधिक प्रतिकारक्षम आहे. GRG 152 ही भीमा नावाची जात ही विभागीय कृषी संशोधन केंद्र गुलबर्गा 2019 मध्ये प्रसारित झालेली फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये याचं बघायला मिळायची. उत्पादकता खूप म्हणजे जवळजवळ 22 क्विंटल पर्यंत उत्पादकता या जातीची आहे. GRG 152 तूर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड साठी या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे. तूर भीमा नावाच्या जातीची. बिडियन 2013-41 मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये या लागवडी खालील क्षेत्र दिसते. 2020 मध्ये प्रसारित झालेला वाण आहे. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्टर्लिटी मोझॅक व्हायरस किंवा वांज रोगाचा फार मोठा प्रादुर्भाव आढळून झाला होता. परंतु ही जात अशी होती की ह्या जातीवरती वांज रोगाचा प्रादुर्भाव नव्हता. म्हणजे ही वांज रोगाला प्रतिकारक्षम असलेलं वाण आहे. 2020 मध्ये प्रसारित झालेला वाण आहे. अवर्षणग्रस्त परिस्थिती मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारा वाण हे बदनापूर संशोधन केंद्राने प्रसारित केलेला वाण आहे. KRG 33 हे कृषी संशोधन केंद्र गुलबर्गा प्रसारित आहे. 2022 मध्ये म्हणजे ह्या वर्षी त्यांनी गेल्या 2 वर्षांपूर्वी त्यांनी प्रसारित केलेला वाण आहे. जवळजवळ 21 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पन्न देते. मर आणि वांज रोगास प्रतिकारक्षम आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाने गेल्या वर्षी फुले तृप्ती नावाचं वाण दिलेलं आहे की याची उत्पादकता जवळजवळ 24 क्विंटल पर्यंत आहे.
आणि पोटेन्शियल याच्यामध्ये जवळजवळ 32 क्विंटल हेक्टर उत्पादन देण्याची क्षमता या जातीमध्ये आहे. राहुरी कृषी विद्यापीठानं गेल्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी ही जात आपली नोटिफाय झालेली आहे. फुले तृप्ती शेतकरी दादांनी ह्या जातीचा वापर केला नक्कीच त्यांचं उत्पादनामध्ये भर पडणार आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत की तुरीचं जर अंतरचा विचार केला त्याची रोपांची संख्या गेली 45/10 वरती जर 2,22,000 आपल्याला झाडांची संख्या मिळेल. लवकर येणाऱ्या जातींसाठी अतिउत्तम अंतर आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन ओळीतील अंतर 6 फूट आणि 2 रोपातील अंतर 20 सेंटीमीटर अशा पद्धतीने शेतकरी दादा आपण लागवडीने करावं. त्या ठिकाणी ठिबकचा वापर करावा आणि मधलं जे 6 फुटाचं अंतर आहे किंवा जास्तीत जास्त 8 फुटाचं त्याच्यामध्ये आंतरपीक घ्यावं आणि आपली उत्पादकता वाढवावी हे आमची आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण अशा पद्धतीने केलं तर आपल्याला नक्कीच आपल्याला या पिकापासून आता बिदर एक टेक्नॉलॉजी होती की जे पिशव्यांमध्ये रोपं तयार करायची आणि त्याची पुनर्लागवड करायची आणि ह्याच्यातनं म्हणजे जवळजवळ 30 दिवसाचं पिकत रोपं तयार करायची पिशव्यात आणि त्याची लागवड करायची. बिदर टेक्नॉलॉजी मध्यंतरी फार प्रचलित झाले होते आणि 45 दिवसाचं झाल्यानंतर पीक नंतर त्याचा शेंडा खोडायचा आणि त्याच्यापासून दुसरं जे साऊथ बाकीचे जे काही ब्रँच होते त्याचे 20 दिवसानंतर करायचे आहे. तर उत्पादकता वाढवण्यासाठी ही टेक्नॉलॉजी फार महत्वाची होती. शेंडा खुडणं 45 दिवसांनी जर शेंडा खुडल्यानंतर त्या ठिकाणची उत्पादकता जवळजवळ 13% वाढ झाल्याचं आपल्याला लक्षात आलेलं होतं. ठिबकने 1 दिवसाआड पाणी दिल्यास जवळजवळ 33% उत्पन्न वाढल्याचं आपल्याला लक्षात येत होतं. रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर असं लक्षात आलं की जे काही आपण रोपं तयार केले होते त्याची पुनर्लागवड केल्यानंतर जवळजवळ 36% उत्पन्न वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी या विविध प्रयोगाच्या माध्यमातून लक्षात आलं. या ठिकाणी आपण बघत आहोत की पॉलिथिनच्या 9x4 सेंटीमीटरच्या पिशव्या आहेत. त्यामध्ये बियाणं एका पिशवीत 2 बिया टाकून रोपं तयार केलेली आहेत आणि या ठिकाणी बघा जोमदार वाढ झालेली आपल्याला दिसते रोपांची पिशव्यांमध्ये केलेल्या आणि याची पुनर्लागवड करायची. हे बघा या 30 दिवसाचे रोपं आहेत त्या लागवडी योग्य रोपं आहेत. बिदर टेक्नॉलॉजीला काही शेतकरी बंधू यांची लागवड करतात आणि अधिकतम उत्पन्न घेतात. या ठिकाणी आपण फील्ड व्ह्यू बघू शकतात की पुनर्लागवड कशी करायची आहे. सरीने पाणी 45 दिवसानंतर आपण जर शेंडा फोडला तर जवळजवळ आपल्याला 16% उत्पन्न या तुरीच्या पिकापासून आढळलं म्हणजे वाढत असल्याचं लक्षात येते. बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी दादांनो आपल्याला जर पिकांचा रोग अवस्थेतील मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाणात आपल्याला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायराम अधिक 2 ग्रॅम कार्बन एकत्र करून जर आपण याला सीड ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्याला पिकांच्या रोप अवस्थेतील जे काही मर रोग आहे त्याच्यापासून आपण संरक्षण करू शकतो. हवेतील नत्राचं अधिकतम स्थिरीकरण करण्यासाठी आपल्याला चवळी गटाचं जे काय 250 ग्रॅमचं रायझोबियम जीवाणू संवर्धन आहे ते आपण साधारणतः 10 ते 15 किलो बियाणास 1 पाकिट या प्रमाणात गुळाच्या द्रावणात जर लावलं तर नक्कीच आपल्याला 10% उत्पन्न या बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धन पासून अधिकतम झाल्याचं आढळून आलेलं आहे प्रयोगांमध्ये. या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्बन डेन्झिमची आणि बीज प्रक्रियाचे 2 किलोचे ट्रीटमेंटचे फोटोग्राफ्स आहेत. आता खतांचा जर विचार केला तर हे कडधान्य पिकांना तसं खतांचं गरज तशी कमी लागते इतर पिकांच्या संदर्भाचा विचार केला तर, परंतु प्रत्येक शेतकरी दादांनी 5 टन हेक्टरी शेणखत कंपोस्ट खत आपल्या शेतामध्ये मिसळणं अत्यंत गरजेचं आहे. तुरीचा जर विचार केला तर तुरीला आपल्याला जो काही शिफारशीत खतांची मात्रा आहेत 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे आपल्याला हेक्टरी देण्यासाठी आपण विद्यापीठाने शिफारस केलेली मात्रा आहेत आणि 25 किलो नत्र देण्यासाठी आपल्याला जवळजवळ 125 किलो DAP आपल्याला द्यावं लागेल किंवा 50 किलो युरिया प्लस 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा कोण्या असा हा डोस पूर्ण होण्यासाठी आपल्याला लागणार आहे. मूग आणि उडीद चवळी 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद. या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की याच्यासोबत 60 किलो पोटॅश मूग उडीद चवळी पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी फार महत्वाचं आहे. आपण जर पोटॅश दिला म्हणजे 20-40-60 पेरणीच्या वेळेस पोटॅशचं जर मात्रा दिली तर उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे.
20 किलो 40 चा डोस येण्यासाठी 100 किलो DAP अथवा 43 किलो युरिया किंवा 250 किलो सिंगल सुपर कुलित आणि मटकीसाठी साधारणतः आपण निम्म्यावरती म्हणजे जवळ 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद ह्या देणं प्रति हेक्टरी कुलित आणि मटकीसाठी आवश्यकता आहे. राजमाला 60 किलो नत्र आणि 80 किलो स्फुरद या शिफारशीत खताच्या मात्रा आहेत. विद्राव्य खतांचं जर विचार केला तर आपल्याला 13-0-45 किंवा 0-52-23 किंवा 19-19 1% फवारणी जर आपण फ्लावरिंग स्टेजला असताना जर केली तर ह्या पिकांमध्ये उत्पन्न वाढल्याचं आपल्याला लक्षात येत आहे. ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज म्हणजे पाणी ओलावा नाही अशा वेळेस जमिनीमधनं फार पिकांच्या ह्याच्यातनं फार मोठं बाष्प जातं. त्यावेळेस 13-0-45 ची जर आपण 2%ची फवारणी केली तर आपल्याला ह्या पिकापासून जो खंड पडणारा पाऊस आहे किंवा जो ओलावा नाही जमिनीत आपण त्याचं पिकांचं संरक्षण करू शकतो. तूर पिकातील आता तण नियंत्रणाच्या बाबतीत विशेष असं लेबल क्लेम असलेलं कुठलंही शिफारशीत तणनाशक याच्यात नव्हतं. परंतु आम्ही आता मागच्या ग्रुप मीट मध्ये असं शिफारस करण्याच्या संदर्भामध्ये फार झालंय की याच्यामध्ये इमिझात हायपर जे आहे 2 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी आपण शिफारस होत आहे, लेबल क्लेम मिळत आहे तुरीसाठी. नक्कीच शेतकरी दादांनी इमिझा हायपर प्लस इमॅझो पॉक्स म्हणजे ओडीसी नावाचं जे काही बाजारामध्ये तणनाशक मिळतंय याचं जर 2 ग्रॅम 10 लिटर मध्ये पाण्यामध्ये दिलं तर नक्कीच आपल्याला तूर पिकातलं असलेल्या तणांचा बंदोबस्त केला जातो. पेंडामिथिलिन तणनाशक ही आपण पेरणी नंतर लगेचच फवारल्यास आपल्याला बऱ्यापैकी तणांचा बंदोबस्त करता येतो. पाण्याचं व्यवस्थापन राजपूत सर आवाज येत नाही प्लीज. आहे ना. हॅलो राजपूत सर, आवाज येत नाहीये तुमचा. दीपक, हो सर, आवाज येत नाहीये त्यांचा. आवाज गेला आता. हो. राजपूत सर, राजपूत सरांना लीव करून आय गेस परत जॉईन करायला लागेल ना. नाही मला असं वाटतं त्यांच्यातलं नेटवर्क पण गेलं असावं. हॅलो राजपूत सर, सर आवाज येत नाही तुमचा. नाही ना, तुम्ही मोबाईलवर जॉईन होता मग मी प्रेझेंट करतो. आता 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 झालाय 2 मिनिटं मोबाईलवर नवा जॉईन मी सांगतो. मी पीपीटी काढतो बरोबर कुठपर्यंत आलते तणनाशकापर्यंत आलते. ओके ओके.
तर पाणी व्यवस्थापन. आले सर, आता आवाजही येतोय तुमचा. बोला एकदा सर. आवाज येतोय सर माझा आता? येतोय. ओके ओके ओके. आता व्हिडिओ ओके, पण ओके. दिसतो तुमचा. येतोय. हा हा, येस 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 येस. येतोय सर, आता दिसतंय सगळं? हॅलो. दिसतंय सर व्हिडिओ, तुम्ही पण दिसताय, म्हणजे व्हिडिओ आणि स्क्रीन पण दिसतंय. तूर पिकातील तण नियंत्रण सुरू होतं. येस सर, येस सर. आता कुठलेही आता कडधान्य पिकं अतिशय महत्वाचा जर विषय असेल तर 35 दिवस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण विरहित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण पहिली जी काही कोळपणी आहे ते 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी आपण या पिकामध्ये करत असतो. तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर आता मजुरांची टंचाई भासत असते आणि त्या कारणाने आपण मोठ्या प्रमाणावर आता तण नियंत्रणासाठी आपण रासायनिक तण याचा वापर करायचा असेल तर ह्याच्याला पेंडामिथिलिन हे तणनाशक आपण 2.5 लिटर प्रति हेक्टर म्हणजे 500 लिटर पाणी मध्ये आपण जर पेंडामिथिलिनचा वापर तण नियंत्रणासाठी केला तर पेरणीच्या वेळेस जरी केला तरी आपल्याला याच्यापासून जे काही सुरुवातीचे तण आहे त्याचा बंदोबस्त आपल्याला याच्यानंतर केला जातो. कडधान्य पिकामध्ये गेल्या वर्षी काही ट्रायल झाल्यात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तणनाशकाचा लेबल क्लेम नव्हता. परंतु आता आमची हैदराबादला एजीएम म्हणजे ग्रुप मीट झाली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की इमिझा हायपर प्लस इमॅझोपॉक्स याची शिफारस त्यांनी आता लेबल क्लेम आपल्याला कडधान्य पिकासाठी केलेली आहे. आणि तूर पिकामधील जे काही तण आहेत त्याच्या नियंत्रणासाठी जर आपण 10 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम इमिझा हायपर प्लस इमिझापॉक्सचा जर वापर केला पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये जर आपण याचा फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला या पिकाचा पास्तताना बंदोबस्त आपण करू शकतो. पाणी फार महत्वाचं. पाण्याचं मी आपल्याला याविषयी म्हटलं की पाण्याचा ओलावा ह्या पिकाला अत्यंत गरजेचा आहे. आणि सपोज पाणीचा ओल किंवा पावसाने खंड दिला आणि जर त्या ठिकाणी ओलावा कमी झाला तर फार मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस आपल्या तुरीला फुलोऱ्यावर येते तर फुलगळ फार मोठ्या प्रमाणावर या पिकात होत असते आणि ते टाळण्यासाठी आपल्याला त्यावेळेस पाण्या देणं गरजेचं आहे. कमीत कमी ह्या पिकामध्ये 3 पानं देणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं जे पाणी आहे पहिलं पाणी फुलकळी ज्यावेळेस पिकाला फुलकळी लागतंय त्यावेळेस पाणी जर दिले तर नक्कीच आपल्याला ह्या पिकामध्ये अधिकतम उत्पन्न घेण्याचा अनुभव आहे. उत्पन्न मिळाल्याचं लक्षात आलेलं आहे. 3 पाणी, पहिलं पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी फुलोऱ्यात असताना आणि तिसरं जे पाणी आहे शेंगामध्ये ज्यावेळी दाणा भरला जातो त्या ठिकाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी साचायला नको. 48 तास जर पिकामध्ये पाणी साचलं तर ह्या पिकाचं मध्ये आपल्याला मरचं प्रमाणात झालेले दिसते किंवा ते अतिशय संवेदनशील आहे. 48 तास जर आपण या ठिकाणी पाणी साचून राहिला तर हे अतिशय संवेदनशील आहे. आणि खरीपातले जे काही पिकं आहेत आपल्याला उडीद मूग काय असतील ते संपूर्णतः जो पडणारा पाऊस आहे खरीपाचा जो मान्सूनचा याच्यावरती अवलंबून असतो आणि त्याच्यात जर खंड असेल तर नक्कीच आपल्या ठिकाणी जर पाणी देण्याची सोय असेल तर आपण शेतकरी दादांनी या पिकांना फुलोऱ्यात असताना किंवा शेंगामध्ये दाणा भरत असताना नक्कीच पाणी देणे गरजेचं आहे.
सपोज ह्या वेळेस जर खंड पडला तर आपण पोटॅशियम नायट्रेटचा एक स्प्रे 1% किंवा 2%, जास्तीत जास्त 2%, 10 लिटर पाण्यामध्ये 2% आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तग धरण्याची क्षमता या पिकांमध्ये वाढते आणि कुठल्याही प्रकारचा उत्पादनामध्ये कमतरता ह्या वेळेस भासत नाही. तर ज्यावेळेस शेंगा भरताना किंवा फुले येताना ओलाव्याची कमतरता भासू नये म्हणून आपल्या ठिकाणी असलेलं पाऊस पाण्याचं सुरक्षित पाणी देणे गरजेचं या पिकामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आंतरपीक फार महत्वाचं आहे. यावर्षी आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये एक कॅम्पेन राबवला होता की कापसाचं क्षेत्र फार मोठं आहे, जवळजवळ 6-6.5 लाख हेक्टर पिकावरती या ठिकाणी कापूस घेतला जातो. तर आपल्याला कापसाच्या 2 ओळी आणि 1 ओळ उडदाची किंवा अशा पद्धतीने आम्ही एक कॅम्पेन राबवला होता आणि त्याचा फायदा असा झाला की आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढवण्याच्या संदर्भामध्ये फार मोठी मदत याची झालेली आहे. आंतरपीक आपण बाजरी आणि तुरीचं, बाजरीच्या 2 ओळी आणि एक ओळ आपली तुरीची, सूर्यफूल जर घेत असाल तर 2 ओळ सूर्यफुलाचे, एक ओळ तुरीची. सोयाबीन पीक फार मोठं क्षेत्र सोयाबीनच्या खाली आहे, तर सोयाबीनचं 3 ओळी आणि 1 ओळ आपली तुरीची. ज्वारी आणि तुरीचा विचार केला तर 2 ओळी ज्वारीच्या, 1 ओळ तुरीची. कापूस आणि तूर 6 ओळी कापसाच्या, 1 ओळ तुरीची, किंवा 8 ओळी कापसाच्या आणि 1 ओळ तुरीची. मुगाच्या 3 ओळ्या आणि 1 तूर. हे काही आंतरपिकाच्या संदर्भामध्ये काही शिफारसी विद्यापीठाच्या शिफारसी आहेत की कापूस आणि उडदाचं 2:1 प्रमाण, तिळीचं जर पीक घ्यायचं असेल तर 2 ओळी तिळीच्या, 1 ओळ तुरीची, उडदाची 3 ओळी तुरीची, 1 मूग आणि ज्वारी. आणि अशा पद्धतीने आपण जर आंतरपिकाचं जर ह्या ठिकाणी अंतर्भाव केला तर नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये ह्या पिकासाठी या ठिकाणी मी फोटोग्राफ्स दाखवल्यात. उडीद आणि तूर, ज्वारी आणि तूर आणि मूग आणि तूर ह्या ठिकाणी आपण बघत आहोत प्रत्यक्ष की फार छान प्रकारे हे आंतरपीक या तूर, उडीद, ज्वारी, तूर, मूग आणि तूर ह्यामध्ये घेतल्या जात असते. ह्या ठिकाणी आपण अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आहेत की जर तुम्ही आंतरपीक घेतलं तर नक्कीच तुम्हाला जो काही नफा आणि खर्चाचा प्रमाण, निव्वळ नफा आपल्याला वाढलेला दिसतो. म्हणजे नक्कीच तुम्ही सोयाबीन मध्ये तूर किंवा तुरीत मूग, तुरीत उडीद, तुरीत राजमा जर घेतला तर नक्की म्हणजे सलग पीक घेण्यापेक्षा आंतरपीक घेणं अत्यंत महत्वाचं आहे, हे आपल्याला ह्या अर्थशास्त्रावरनं लक्षात येते. आता किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव फार महत्वाचा आहे. काही असे याच्यामध्ये तुरीच्या पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी जवळजवळ 20 ते 40% उत्पन्नात घट आणणारी जर शेंगा पोखरणारीचा अळीचा जर प्रादुर्भाव झाला तर जवळजवळ आपल्याला 40% उत्पादनात घट किंवा शेंगा पोखरणारी अळीमुळे होत असतो. आणि शेंगावरील माशीचा जे आहे जवळजवळ 10 ते 15% शेंगावरील माशीमुळे उत्पादन घट आलेले आहे. पाने खाणारी अळी आणि याच्यामुळे जवळजवळ 30% उत्पन्नात घट आलेलं आपल्या लक्षात आलेलं आहे. आता या विविध रंगाच्या आळ्या आहेत की त्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपण ज्यावेळेस भेट देत असतो त्यावेळेस लक्षात येते की कुठल्या प्रकारची शेंगा पोखरणाऱ्या अळीचे असे विविध स्टेजेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ते पिसारी पतंग आहेत. हे शेंगा पोखरणे अळीग्रस्त झाल्यावर जे काही ग्रेन्स आहे त्याच्यावरती इफेक्ट असतो, त्याला पोकळ राहतं किंवा आपण म्हणतो बाबड झालेत त्या, तर बाबड झाल्यानंतर आपण जो गावरानी शब्द आहे तर ते त्याला तो प्रादुर्भाव असतो तो शेंग पोखरणाऱ्या आतल्या याच्यामुळे असतो. आणि हे घाटे अळीमुळे, तुरीवरची जी घाटे अळी येते त्याच्यामुळं जवळजवळ आपल्याला 40% नक्कीच उत्पन्नात घट येते. आणि नुकसान आपण जे म्हणतो एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा जर विचार केला 1 ते 2 अळ्या प्रति झाड किंवा 5% कीडग्रस्त शेंगा किंवा आटा जसं आपल्याला सतत 2 ते दिवस दिसला की तुम्हाला या ठिकाणी केमिकल पेस्टिसाइडचा आपल्याला वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी कीड एकात्मिक कीड व्यवस्थापन आहेत बऱ्यापैकी. शेतकरी दादांना याबद्दलच्या सगळ्या माहिती आहेत, मी याच्यामध्ये काही खोलवर जात नाही. या ठिकाणी शेतकरी दादांनी कीड व्यवस्थापनासाठी पक्ष्यांना बसवण्यासाठी माचे लावलेले आहेत, काही कामगंध सापळे लावलेले आहेत. हा कीड जो आहेत. आता या ठिकाणी एकात्मिक किडीला पहिले जे मी म्हटलं की तुम्ही निमोळी आर्कची पहिली 5% निमोळी आर्कची फवारणी देणं अत्यंत गरजेचं आहे. 2 फवारण्या निमोळी आर्क, त्याच्यानंतर तुम्ही रासायनिक कीटकनाशकाकडे वळायला पाहिजेत.
नक्कीच कोरायझनचा फार चांगला फायदा आपल्याला कीड नियंत्रणासाठी याच्यात कडधान्य पिकामध्ये दिसतोय. इमामेक्टिन बेन्झोइडचाही 4 ग्रॅम जर आपण जर वापर केला 10 लिटर मध्ये किंवा प्रति एकर 80 ग्रॅमचा वापर केला, तिसरी फवारणी, पहिली फवारणी निंबोळी अर्काची, दुसरी फवारणी कोरायझन आणि तिसऱ्या फवारणी इमामेक्टिन बेन्झोइड जर घेतले तर नक्कीच आपल्याला किडांचा बंदोबस्त ह्या विविध याचा वापर केला. तुरीतले महत्वाचे जे काही रोग आहेत ते मर आणि वांज रोग, त्याच्यासाठी बऱ्यापैकी आपल्याला प्रतिकारक्षम असलेल्या जाती विद्यापीठाने डेव्हलप केलेलं आहे. राहुरी कृषी विद्यापीठाची राजेश्वरी असेल किंवा फुले तृप्ती असेल किंवा फुले विपुला असेल, हे बऱ्यापैकी मर रोग किंवा वांज रोगाला प्रतिकारक्षम आहेत. अशाच जातींचा आपण वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या ठिकाणी मी फोटोग्राफ दाखवतो की वांज आहेत. वांजाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी बऱ्यापैकी फार मोठ्या प्रमाणावरती ह्या रोगाने प्रादुर्भाव केला होता आणि ह्या ठिकाणी गोदावरी जी व्हरायटी आहे, बदनापूर वाल्यांनी जे प्रसारित केलेलं वाण आहे 2022 मधलं, त्या वाण्याने त्या ठिकाणी त्या जातीवरती प्रादुर्भाव नव्हता, पण इतर जातींवरती वांज किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. मर आणि रोग वांज हे तुरीवरील महत्वाचे रोग आता वर्षानुवर्षे आहेत. काही जाती त्याला प्रतिकारक्षम आहेत, त्यांचाच वापर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. हे काही वांज रोगाचे फोटोग्राफ्स आहेत. ह्यामध्ये आपण इकॉनॉमी दिलेला आहे की तुम्ही सुधारित वाण केले तर तुम्हाला जवळजवळ तूर पिकामध्ये 30% उत्पन्न अधिकतम मिळू शकतं. मुगामध्ये 22%, उडदामध्ये 26%, म्हणजे सरासरी सुधारित वाणांचा जर आपण वाण केला तर जवळजवळ 25% उत्पादनात आपल्याला वाढ झाल्याचं दिसतंय. खत्यांची शिफारस योग्य वेळी जर मात्रा जर आपण दिली आणि योग्य वेळी जर त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला जवळजवळ 16% उत्पादनामध्ये याच्यामध्ये वाढ आपण खत्यांचा डोसेसमुळे झालेला दिसतो. जे बीज प्रक्रिया किंवा रायझोबियम किंवा जे काही जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आहे, हे जर आपण केली तर जवळजवळ 4% उत्पादनामध्ये याच्यामुळे वाढ झालेली आहे. तण नियंत्रण योग्य वेळी जर आपण तण नियंत्रण केलं, पहिले 35 दिवस क्षेत्र जर तणविरहित ठेवलं आणि योग्य वेळी जर आपण तणनाशकांचा वापर केला तर जवळजवळ 28 ते 30% उत्पन्न आपल्याला याच्याने तण नियंत्रणाने आढळण्याचा आपल्याकडे इकॉनॉमिक्स आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन 22% उत्पादनात वाढ झालेली आणि संपूर्ण तंत्रज्ञान जर आपण वेळेवरती जर सगळ्या गोष्टींचा अवलंब केला, विद्यापीठाच्या शिफारशीत केलेल्या खताच्या मात्रा, वाण, बीज प्रक्रियेच्या संदर्भातले असतील तर नियंत्रण असतील तर अशाच पद्धतीने संपूर्ण तंत्रज्ञान जर आपण अवलंब केला तर नक्की शेतकरी दादांना याचा फायदा होऊन जवळजवळ 35% पर्यंत उत्पादनात वाढ आपल्याला झालेली आहे. हे जळगाव जिल्ह्यातलं आहे त्याच्यात. आणि आता माझं जे काही हा लेक्चर होता किंवा आम्हाला जे काही संधी दिली सरांनी, याचा मुख्य उद्देश असा होता की तुम्ही प्रोडक्टिव्हिटी तुरीमध्ये वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण संपूर्णतः या ठिकाणी चर्चा केलेली आहे. जे काही जाती आहेत, जातींची निवड फार महत्वाची आहे, बीज प्रक्रिया फार महत्वाची आहे आणि सोईंग टाइम किंवा टाइमली सोईंग आणि झाडांची हेक्टरी असलेली झाडांची संख्या अतिशय महत्वाची आहे उत्पादकतेच्या दृष्टीनं. आणि अशा पद्धतीनं जर आपण सगळ्या काळजी घेतली तर नक्की शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सर अधिकतम काही सांगू का मी अजून? हॅलो, काही शंका असतील तर शेतकरी बंधूंनी विचाराव्यात. यस सर, यस सर. सर शंका काही दिसत नाहीयेत जास्त. शेतकरी बंधूंना विनंती केली आहे पण शंका दिसत नाहीत. तरी मी कार्यक्रमाच्या अंतिम सत्राकडे वळतो आभार प्रदर्शनाच्या. यस यस यस. केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांनी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जून ते दिनांक 16 जुलै या दरम्यान आयोजित केलेला आहे
यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पिकांच्या उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल तज्ञ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज 9वा दिवस व सत्र 10वे. यामध्ये आपल्याला जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्रात कार्यरत असणारे कडधान्य पैदासकार आमचे वरिष्ठ सहकारी डॉक्टर सुमेरसिंह राजपूत सर यांनी खरीप हंगामातील प्रमुख कडधान्य पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी विभागीय विस्तार केंद्र, माफ करा तांत्रिक अडचण आहे काय सर, अनशेअर करा ना, स्टॉप शेअरिंग करा. हो. तरी मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच किसान पुणे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने सर आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद देतो. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून राबविला जात आहे. मी त्यांचे देखील या प्रसंगी नामोल्लेख करतो, त्यांना धन्यवाद देतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण आणि अधिष्ठाता कृषी डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, तसेच पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर सर यांचे पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे आयोजक विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर यांचे पण मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. किसान पुणे यांच्या तांत्रिक आधिपत्याखाली हा कार्यक्रम चालतो. किसान पुणे यांचे देखील या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा देखील मी ऋणी आहे. याचबरोबर माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव व डॉक्टर सुनील जोगदंड यांचे पण मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो व आयोजकांच्या वतीने आजचा हा प्रशिक्षण कार्यक्रमातील आजचे सत्र संपन्न झाले असे जाहीर करतो. तत्पूर्वी उद्याचा विषय अत्यंत महत्वाचा, आपल्याला खरीप हंगामातील पिकांसाठीची पीक विमा योजना याबद्दल उद्या श्री विनय कुमार आवटे सर, संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना, हा सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.